जय श्रीराम मित्रांनो, आज आहे संडे आणि आम्ही चाललेलो आहे हरिहरगडला. त्याला हर्षगड पण बोलतात. हे आपले मित्र सगळे. तुमचे नाव सांग रे. यज्ञेश पाटील, निशांत पाटील, दर्शन. मला तर ओळखत दर्शन. चला तर मग आपण भेटूया. आता आपण आहोत आपल्या भिवंडीवरून आपण हरिहरगडावर जाणार आहोत. एकूण आपली रनिंग आहे 116 किलोमीटर वन साईड आणि 3 ते 3 तास लागतील जायला. तर तुम्हाला भेटूया. आता आम्ही आमचा पहिला स्टॉप राहील कसारा घाटावरती. तिथं आम्ही नाश्ता करू आणि तिथून मग कंटिन्यू करू ट्रेकला, म्हणजे राईडला. आमची राईड पण करणार आहोत. हे आमच्या बाईक्स, ही आपली धन्नो, गाडीचं नाव काय रे? मटपाणी. आमचं एक गाडं आलेलं नाही आहे, सांगतो तुम्ही जा. जो लास्ट टाइम कलसी महिने ना होता ना तोच. मित्रांनो, आता आपण कसारा घाटात पोहोचलो आणि लास्ट टाइम पण आपण याच हॉटेलला थांबलो होतो, हॉटेल स्टारिंग ऑफ द हायवे. आणि आपल्या इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत. अजून इथून हरिहर 48 किलोमीटर आहे. अजून 1 घंटा लागेल आपल्याला जायला. चला मग आपण कंटिन्यू करू. आता आम्ही नाश्ता करतो. नाश्त्याला आम्ही मागवलेला आहे मसाला डोसा, तो बनतो आहे आणि आपण नाश्ता करू आणि पुढचा प्रवास सुरू करू. धन्यवाद. हा हॉटेल, आमची पोरा बसलं खायला. अजून आलेलं नाही त्यांचा नाश्ता. सगळ्यांना भुका लागली. सो फायनली गाईज आपण हरिहर फोर्टला पोहोचलेलो आहेत. तर आपण इथे गाड्या पार्क केलेल्या आहेत. पोरं आमची तो गेलो बघ तिकडं. फ्रेश होतात. ही अशी फालतूगिरी करताना म्हणून मी ब्लॉग करत नाही. अजून 21 अजून ब्लॉग बनवले नाही, तसाच ठेवले मी. अरे नुसती 2 तासाचा ट्रेक आहे आपला. तर इथून आपल्या गाड्या इथं पार्क केल्या आपण. इथून आता असं सरळ जायचं आहे. वरती तुम्हाला दिसतो गड, त्यावरती आपल्याला जायचं आहे. सो फायनली गाईज आपण हरिहरगडावरती आलेले आहोत. आज समोर तुम्ही पाहू शकता हरिहर किल्ला आणि आमचे मित्रमंडळी. आपल्याला आता 2 ते 2.5 तास लागतील चढायला किल्ला. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसलेला हरिहर किल्ला उर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात हा गड होता. जानेवारी 1689 रोजी मोगल सरदार मातब खानने यांनी हा किल्ला जिंकला. शेवटी 1818 मध्ये हा गड मराठ्यांच्या ताब्यात इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगड पाठोपाठ हा भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाड्यांना टाकी हर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते. मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता हरिहर किल्ल्याचा एंट्री गेट. हा सध्या आता नवीनच बांधला आहे इकडे. कोण पातेरी. हा का? आता बोलते तुम्ही जा, इथेच कपलाय. नाही गेम कुठं झाली? गेम मित्रांनो,
इथे ट्रेकरसाठी जाळ्या लावल्या आहेत त्यांनी ग्रिल लोखंडाच्या. समोर व्हिडिओ पाहिजे. आता सगळ्यांची व्हिडिओ आहे. तेव्हा फक्त माझ्या मागं राहा, सगळ्यांची व्हिडिओ येईल. मी नाही बोललेलो, रोहितचा आखी मिळून तुम्ही बोललेली. तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता वैताल मंदिर, वैताल देव हे आमचे कुलदैवत आहेत. वैताल देव सो फायनली मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता हरिहरगड. तर आपल्याला एवढा चढायचं आहे. परत समोरून दगडामध्ये रॉक पॅचमध्ये 80 डिग्री पायऱ्या आहेत. टोटल 117 पायऱ्या आहेत त्या आपल्याला चढायचं आहे. त्याचा आमची पोरा इथंच दमल्यान, आम्ही कशी काय चढू. 117 लावची गोष्ट आहे. 17 मध्ये जगलेले कर ऊपर. मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता गडाचा आता मेन डोअर दिसतोय तुम्हाला. व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही ते मला सध्या समजत नाही आहे, पण आम्हाला दिसतोय गडाचा दरवाजा. आणि पोरा आताच दमल्यान, कसा चढू आम्ही. वाटले सध्या आला तर ठीक. समजा आम्ही आलो नाही तर आम्ही गेलो. अगं ब्लॉग आला तर आपण आलो चुकलो घरी तेवढा चढायचं आपल्याला. नाही तर ब्लॉग कोणी ब्लॉग बनवला तर आमच्या जेवढे फोटो अच्छा बघ नॉडी काय पण काय जाशील ते त्याला घेऊन नको जा. मला घेऊन जा नॉडी. आमच्या आर्यनीचा कसा काय आला. जग्गू बनले. ये भाई इकडे आला. ये भाई याला इकडे लांब हाकल ना. मी नाही ओळखत तुला. आणि तो मित्र आहे तो. माझा तो आजताच नाही. अरे दोस्त ये चल ना बाबा. चला रे चला. कुठल्या चल ना इथलं चल ना. नॉडी आला. नॉडी इतका दोस्ती आवडली. माझी गाण वाटते. दे ना फाईट आहे नाका पलल तो लगेच. बॉटल 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 काठीने मार ना त्याला. तो मोठा कर पहिले. दे नाही ठेवून न पलल. ये तू ओपन करून ठेव तू. वरती दिसतंय.
वरा आमची दमली. हो बस जिम बॉय थकला इथेच. धरायला कर चालू दोरीला मारले बघ. इतिहास लिखेगा भूल नहीं. माझे शूज सरकता म्हणून मी इथले आलो. मला कुठलं पण शूज नाही घालून यायचं ना. ग्रीप नाही दुसरं आणत नाही ते. घालून देतो ना नाडी. माझं जिम मध्ये पण सरकत. मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता 80 डिग्री पायऱ्या. हा समोर तुम्ही किल्ला पाहू शकता. या किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर. त्या तिथेशी आम्ही गाड्या पार्क केल्या आहेत. तुम्हाला समोर दिसतो तुम्हाला तलाव. तिथेशी आम्ही गाड्या पार्क केल्यात. तिकडे मोठा भला मोठा डॅम आहे. या तुम्ही पण येता व्हिडिओ सगळे येतील त्याला. आता परलो दुसरं ऑप्शन काय काय बघ कसे मस्ती नाही आम्हाला लय पाहिजे. टोपी आहे टोपी.
नाही ना फोटो मोबाईल ठेव नाही ना तेव्हा मोबाईल आता बाहेर काढून तुम्ही चौघच जण जास्त टाइम करतो. मित्रांनो आता आपण चढलो गडावरती. हा गडाचा मेन डोर दरवाजा. चला चला तुमचा गोविंद इथंच हो. चला इथूनच जायचं. चला नाही मग दुर्बीनचा कसा विषय असतो तो विषय दुर्बीन ठेवायचं लक्ष ठेवायला तुला ठेवणार तू पण काही जण प्रॉब्लेम झाला. मी पबजी असते टेक्स्कोप होता नाही 6 मोबाईल नाही तो त्याच्या शोधणे लागला. तो फक्त अल्ट्रावाल्या काढले. 200 ना सरळ जा सगळ्या घेऊन जा. जाएंगे तो साथ में जाएंगे. घर आ गया और किधर नहीं साथ में जाएंगे. चरलं म्हणजे आम्ही तिथल्या पायऱ्या चरला ते दुसऱ्या पायऱ्या चरलो. मोदीला फोन केले एवढं मोठं आगरी भाषा आगरी. अभी थोड़ा ही बाकी है. अभी क्लिप चालू होगा. ये 90 खत्म हुआ ना उसके बाद. आता नाही काय केलं तर मारलं तुम्हाला मारला घालून घ्या बरं हाताने. चला रे चला चला. तुम्हाला ते माकड चावलं ना. हो बापरे चावलो मग चावलं ना पायाला म्हणून तरी थांबले ते. काही नाही आम्ही येतो. पैसे थांबलाय का? युट्यूब इंस्टाग्राम दोन्ही. काय नाव? सोलो ट्रॅव्हलर JYU. सोलो ट्रॅव्हलर JYU. ओके सर. ग्रुप मध्ये दिसतंय मला तर. काय सर मला ग्रुप मध्ये दिसतंय. नाही घेऊन आलोय ना.
ये भाई इकडे काय ना चल 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 त्यांना येऊन दे ना झाला ना तर इथे होते जायला त्यानं जाऊन दे ना कोणी नाही आता व्हिडिओ काढू शकतो आम्हाला पण कॅन्सर आपल्याला घ्यायचं रे पाठी जाणार अरे व्हिडिओ झाला एरिया फोटो नाही नाही तू मागे कडक मजा येते द्यावा हे पावसाळ्यातलं पाणी वाज असेल तर बेकार चला रे चला 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 सो फायनली मित्रांनो आपण गडावरती आलेलो आहेत पाहू शकता आपण किती छान आहे तिथे जायला जाऊ ना सगळीकडे जाऊ आता वाचूया तर महाराजांचा ध्वज फडकताना अरे बरोबर आहे बरोबर आहे या चप्पीला ग्रिप नाही इथे कातल्यात पाण्याचे टाके कोरले होते पूर्ण पाण्याचे टाके आता ते पाणी नाही त्याच्यात पूर्ण आटला येतो पूर्ण टाके आहेत ते पाण्याचे बघा तुम्ही पाहू शकता यात थोडंसं पाणी आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे या रे या इकडे या इकडे या रे इकडे या हाँ ये तसा जी लांब टांग रहे ना मित्रांनो आता आम्ही आलेलो जुन्या पायवाट रस्त्याला ज्या लास्ट टाइम तुम्ही बघितले होत्या यूट्यूबला मावळे आले होते हा रोड म्हणजे हा पायवाट रस्ता साफ करण्यासाठी त्यातले आमचे 2-3 बंधू पण होते गिरीधरामधले तो हाच तो रस्ता जुना रस्ता यांची पोरा
काय सांगू तुम्हाला. मनातली दगदग. तुम्हाला वाटत असेल खूप इझी आहे. तेव्हा आमचा आम्ही उतरलो होतो तेव्हा बराच काही मी बोलला. आता स्वतःची बारी आली. इथं चालते. त्याचं आवाज पण जाते का? सगळा आवाज पण जातो मग. मॉर्टन डिओ हे पुढे नाही बोललो ना. दर्शन तू करू शकतो. महाराजांचं नाव घ्या सगळं. हा ते घेशील बोलता मोबाईल बोलतो. काय करू इथल्या नाला एक चला. अरे ढिले. हा होता जोश. अरे तिकडं बघ. हा ये तसा खाली इकडे इकडे उतर इकडे उतर. कर पाय लांब कर ना लांब अजून. हा तो पाय खाली ठेव. हां आता यो डावा पाय सोड खाली डायरेक्ट.
दूषित पाणी पूर्ण कचरा बसले त्यात आता पाण्यामध्ये. समोर तुम्ही पाहू शकता माझ्या हनुमानाची मूर्ती. आणि समुद्राच्या बाजूलाच एक छोटंसं तलं आहे. त्यात सध्या पाणी नाही आहे, पूर्ण आटून गेलं आहे ते. आता पावसाळा चालू होईल काही दिवसांनी, काही महिन्यांनी पावसाळा चालू होईल आता, आणि मग ते पूर्ण भरून जाईल. इथे शिवशंकराचं पिंडी, शिवलिंग छोटंसं आहे आणि त्याच्या बाजूलाच नंदी महाराज. इथे पण छोटीशी पिंड आहे. हा छोटासा तला आहे तिथे गड किल्ल्यावरती. आता तो कालांतराने म्हणजे सध्या उन्हाळा आहे, पाणी पूर्ण आटून गेलं त्याच्यातून. पण आम्ही उन्हाळ्यात फिरतो, तुम्ही पावसाळ्यात फिरा, आम्ही उन्हाळ्यात फिरतो. तिथे आपल्याला वरती जायचं आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसतो का झेंडा, भगवा झेंडा. मित्रांनो, तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. फक्त पावसाची कमी आहे. तर पावसाळ्यात आम्ही पुन्हा येऊ आणि इथलं तुम्हाला इथला व्ह्यू दाखवू, एकदम असा नेचर ग्रीन ग्रीन. पुन्हा आहे टावटाला. मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता धान्य कुटार आहे, पण त्यात आतमध्ये तुम्ही जाल तर पूर्ण घाण करून ठेवली आहे पर्यटकांनी. पूर्ण त्याच्यावर त्या भिंतींवरती नावं वगैरे कोरलेले आहेत. पूर्ण बावत नाही ते बघून आम्हाला. घाण करून ठेवले पूर्ण. असं करायचं तर तुम्ही कशाला गडावरती येता? येऊ नका गडावरती, गड तुमच्यासाठी नाही आहे.
सो फायनली मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या वरच्या टॉपला आलेलो आहे. चला चला हां माकडासारखी जरा इथले ना होता आमची होता ते बकरू हा ठीक आहे. नाही ना गर्दीला आली काय होतंय
तर मित्रांनो, तुम्ही हरिहर गडावरती चढण्या अगोदरच लेफ्ट साईडला एक गणेश कुंड लागतो. अतिशय सुंदर असं कुंड आहे. सध्या त्यात पाणी कमी आहे आणि तो खराब पण झालेला आहे. पाणी पिण्यायोग्य नाही आहे सध्या. तो पावसाळ्यात हा पूर्ण कुंड भरलेला असतो आणि पर्यटकांसाठी पाणी पिण्याची सोय इथे आहे. पण सध्या ते पाणी पिऊ नाही शकत, पूर्ण घाण झालेलं आहे. समोर तुम्ही पाहू शकता गणेश कुंड आणि त्याच्या बाजूलाच गणेशाचं मंदिर आहे आणि त्याच्या अलीकडं हनुमानाचं मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण आलो वैतरणा धरणावरती आणि या आपल्या गाड्या इथं पार्क केल्यात. हे पोरावी सगळे बॅगी बिगी ठेवल्या गाडीवरती. हे लोक इथं गारत होतात ना, आमची लोक इकडे अंगलं होतात चड्ड्यानं. अरे चड्डी गँग वेर का घेऊरी मार. कमरा पाणी आहे, वांड आहे. मित्रांनो, आता आपण आहेत कसारामध्ये आणि कासारामध्ये एक असं लोकेशन आहे, त्याला मिनी लद्दाख पण म्हणतात. तुम्हाला दाखवतो मी आता समोरचा व्ह्यू. हा समोर शिवशंकराचं मंदिर आहे. आता आपण खाली उतरूया. अतिशय सुंदर असा वातावरण आणि सुंदर असा डॅम. खाली उतरायला जागा आहे का रे पोराओ? खूप सुंदर असं लोकेशन आहे, तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता. याला मिनी लद्दाख पण म्हणतात, कसाऱ्याचा मिनी लद्दाख. ते शिवशंकराचं मंदिर आहे. तर आपण मंदिरात मी जाऊ नाही शकत, शूज काढायला मला कटाला आले. मला बाहेरून दाखवतो मंदिर. तिकडचं मस्त पाणी जळ सोडताना मस्त